आज आपण आलेलो आहे मराठी शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूरतर्फे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन समारंभाच्या प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेला आहे डॉक्टर पद्माताई जाधव वाकुरे। आज आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की खानदेश नगरीतील साहित्यिक आणि नवोदित यांना ते काय मार्गदर्शन करतात। नमस्कार। आज या नगरीत आपण प्रथम झाला आहात आणि एकंदरीत काय अपेक्षा आहे? नमस्कार। आज शहादा या नगरीमध्ये मराठी शिलेदार संघातर्फे राज्यस्तरीय कवी संमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। नवोदित कवींना आणि लेखकांना ही फार मोठी संजीवनी आहे। अनेक प्रयत्न अशा कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाच्या संदर्भातील वाचकांना आणि लेखकांना नेहमीच मिळत असतात आणि अशाच प्रेरणा ह्या आजच्या दिवशीसुद्धा निश्चितच मिळणार आहे आणि आपणही या कार्याचा एक अविभाज्य भाग आहोत त्याचा सार्थ अभिमान मला आहे। एक असा प्रश्न आहे, साहित्य आणि साहित्यिक याचा धागा पकडून साहित्य क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्यांना आपण काय सांगतो? साहित्य क्षेत्रामध्ये पदार्पण करणाऱ्यांना आणि जे कुणी अगोदरपासूनच या क्षेत्रामध्ये आहे अशा सर्वांनीच मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने आज खऱ्या अर्थाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। एक प्रश्न आहे, साहित्य क्षेत्रात राजकारण प्रवेश करू इच्छिते याबद्दल तुमचं काय? खरं तर साहित्य आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। साहित्य म्हणजे समाज जीवनाचं यथार्थ प्रतिबिंब त्याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं ते, आणि राजकारण म्हणजे त्या काळातील समाजाची जी काही कार्यवाही आहे ती योग्य प्रकारे व्हावी यासाठी आपण निर्माण केलेली एक व्यवस्था आहे। पर्यायाने राजकारणसुद्धा एका अर्थाने समाजाचं तत्त्वज्ञान प्रतिपादन करत असतं, परंतु राजकारणाचा दुसऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रामध्ये प्रवेश होऊ नये ही या ठिकाणी मला सांगावीशी वाटणारी गोष्ट आहे। धन्यवाद। आपण ऐकत होतात डॉक्टर पद्मा जाधव वाकुरे, छत्रपती संभाजीनगर। त्यांनी शासकीय सेवेत असतानाही साहित्य क्षेत्राला अमूल्य असं योगदान दिलेलं आहे। बिंदास न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय टेकाटे।